वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे मोहीम फतेह विथ अक्षय. तर मित्रांनो, फायनली आता मी पोचलो आहे माझ्या गावी. तुम्हाला दाखवतो माझ्या गावाचं नाव. तर मित्रांनो, माझ्या गावाचं नाव बघा मागेच चौकी आहे खेड. तर फायनली मित्रांनो, तर मी निघालो होतो दादरवरून 12:05ची ट्रेन तुतारी एक्सप्रेस पकडून. तर आता किती 5:30 वाजलेत आणि मी पोचलो आहे खेड स्टेशनला. तर मित्रांनो, या फेस्टिवलमध्ये म्हणजे कोणताही सण असेल ना, तो कोकणातली लोक कोणताही सण टाळत नाहीत. कितीही गर्दी असू दे, ती नेहमी त्या दिवशी त्या सणाला गावी पोचतात. हीच एक खासियत आहे. खूप गर्दी होती. चक्क मी तुतारी एक्सप्रेससाठी लाईन लावावी लागते. ऑलमोस्ट मी दादरला 10-10:30ला पोचलो. 10:30पासून जो उभा होतो तो आत्तापर्यंत 5:30ला ट्रेन आली आणि मी उतरलो आणि तेव्हापासून मीच उभा होतो. मग आता सीन असं झालं की आता मी चक्क असा बसलो आहे, थोडं रिलॅक्स होतं आहे. बघूया, चला तर पुढे आपण जाऊया. आपण थोडं एक्सप्लोअर करूया आपला खेड कसा आहे. मस्त स्टेशन बनवलं आहे, तर थोडं एक्सप्लोअर करूया आणि मग पुढे आपण आपल्या गावी जाऊया. चला तर मग. आता वाजले आहेत 5:30. परफेक्ट 5:30 वाजले. बघू शकता पुढे रिक्षा स्टँड सुद्धा आहे. आणि आपला नकाशा वासोटा किल्ला हे नाही बघा नकाशा. हे खेड स्टेशन नक्कीच. मीरागड, रसालगड हे बी मी इकडचं टार्गेट आपल्या मोहीम पदेमध्ये ठेवणार आहे. 24 किलोमीटर खेडपासून आहे, त्यामुळे हे 3 किल्ले आजूबाजूलाच आहे. तर रसालगड करण्याचा माझा विचार आहे. तर बघूया. तर आपण तुम्हाला बघूया इथे काय लागले. हा एक रसालगडचा फोटो आहे किल्ला. खूप सारे असे इमेजेस त्याला. कांदोशी खेड, राम वरदानी मंदिर, कांदेरीशी खेड हा एक मंदिर आहे. तर ऑलमोस्ट आता तिकडे बघायला गेलात लाईटिंग एकदम एकदम चित्र असतं. तर 5:30 वाजले. 5:30 बघू शकता. आता तिकडून ऑटो आहे. तर आपण तिकडून डायरेक्ट आपण आता खेड बस स्टँडला जाणार आहोत. बघूया. तर शिवगाडी आहे. शिवगाडी शिव अहो शिवगाडी आहे इथे या. गाडी गेली येऊन.